सीवोर्ड्स के तांडेल मैदान में आयोजित 24th प्रॉपर्टी एग्जीबिशन क्रेडाई BANM नवी मुंबई और BANM रायगढ़ में दूसरे दिन पनवेल विधायक प्रशांत ठाकुर और उरण विधायक महेश बाल्दी इस एग्जीबिशन में उपस्थित रहे। इस दौरान मान्यवरों द्वारा संपूर्ण प्रदर्शनी का मुआयना कर उनकी प्रदर्शनी का जायजा लिया। दोनों विधायक इस एग्जीबिशन में अफोर्डेबल प्राइस से लेकर लग्जरियस प्रॉपर्टी को देख खुश नजर आए। उन्होंने इस नियोजन की काफी तारीफ की। मालूम हो कि नवी मुंबई एयरपोर्ट और सरकारी योजनाओं के चलते पनवेल और रायगढ़ में प्रॉपर्टी खरीदने वालों ग्राहकों को काफी उत्साहित दिख रहे हैं। इस क्षेत्र में ग्राहकों की डिमांड बहुत ज्यादा है। विधायकों ने बिल्डरों द्वारा इस क्षेत्र में लाए गए प्रोजेक्ट की तारीफ की। विधायक प्रशांत ठाकुर और विधायक महेश बाल्दी ने प्रोजेक्ट की तारीफ की है। उन्होंने इस प्रोजेक्ट को भविष्य की जरूरत बताया। साथ ही क्रेडाई BANM के दूसरे दिन ग्राहकों का काफी उत्साह देखने को मिला और काफी अच्छा रिस्पॉन्स मिला। संपूर्ण रायगढ़ जिल्ह्यामध्ये आणि नव्या मुंबईमध्ये या BANMच्या माध्यमातून क्रेडाईच्या माध्यमातून त्यांचे सर्व जे हे डेव्हलपर्स आहेत यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय हे सर्वसामान्य ग्राहकांपासून मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग या सगळ्यांच्यासाठी इथे वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत। एका पॅव्हेलियनमध्ये ज्या वेळेला असे पर्याय पाहायला मिळतात त्याच्यातून ग्राहकांनाही चांगली पसंती घेता येते आणि ज्यावेळेला वेगवेगळे उद्योजक विकसक शेजारी येऊन आपल्या मालाचं प्रदर्शन करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची गुणवत्ता त्यांना राखावी लागते आणि त्याच्यातून मला वाटतं की एका पद्धतीची स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून चांगल्या भावामध्ये चांगल्या दर्जाचं बांधकाम त्यांना मिळू शकतं आणि अशा पद्धतीचे प्रकल्प या दोनही परिसरामध्ये चालू आहेत। रायगडमध्ये नव्या मुंबईमध्ये मी या क्रेडाईच्या BANMच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची स्वप्न साकार होत अशा शुभेच्छा देतो। मी सर्व बिल्डर डेव्हलपर्स यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची बांधकामं या सगळ्या परिसरामध्ये उभे राहत आहेत। या सगळ्याच्या माध्यमातून जो ग्राहक त्यांच्याकडे स्वतःचं घर घेणार आहे त्याला त्याच्या मनाजोगतं घर त्याच्या मनाजोगत्या किमतीमध्ये मिळावं यासाठी माझ्या शुभेच्छा। लोकांना मनापासून शुभेच्छा देईल। या सगळ्या परिसरामध्ये आमदार महेश बाल्दीजी असेल, मी असेल, नव्या मुंबईमध्ये आमदार मंदाताई आहेत, माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब आहेत। आमच्या माध्यमातून या परिसरामध्ये पायाभूत सुविधा रस्ते, गटारं, पाणी, रेल्वे, मेट्रो यासाठीचा पाठपुरावा आम्ही मंडळी सातत्यानं करतोय आणि येणाऱ्या सर्व लोकांना या सुविधा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही शुभेच्छा आहे आणि त्याच्याकरता यांच्यात स्पर्धा व्हावी। हे नव्या मुंबई चांगलं डेव्हलप होतं आहे त्याच्यात उत्तमोत्तम शिल्प व्हावं, चांगल्या बिल्डिंग व्हाव्या ही भावना आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कॉमन कन्झ्युमरचा फायदा व्हावा आणि जर राज्य पुढे जातं आहे, देश पुढे जातं आहे तर माझा विभाग पुढे जात असताना या विकासकांची भूमिका महत्त्वाची आहे। चांगल्या स्ट्रक्चर, चांगल्या बिल्डिंग्स उभ्या व्हाव्यात आणि त्याच्यातून आमच्या कॉमन मॅनला चांगल्या फॅसिलिटीज मिळाव्या हीच शुभेच्छा। नहीं, आयोजन तो माल बेचने के लिए हुआ है, इसमें कॉमन आदमी का फ़ायदा क्या है? तो उसको अच्छे घर मिले, कॉम्पिटिटिव घर मिलेंगे, इनमें स्पर्धा हो, अच्छे घर मिले, अच्छी फैसिलिटी मिले कॉमन आदमी को और मेरी नवी मुंबई नैना एरिया हो, उरण हो, पनवेल हो, नवी मुंबई अच्छी डेवलप हो, यही शुभेच्छा है। थैंक यू।